इथून पाहिजे पप्पा म्हणजे डबकं पाहून चालू होते धबक्यामध्ये जीव गेला होता. आशा पाणी खात्री लागलं नाही डबकं दुसरं आहे आपलं डबकं. मी पाय पाय येतं ना डांबर टिकून येतं. कुठं डांबर आहे बाबर आहे मिस वरकून घेऊन ठेवले अशी लगेच डबके आहे. कुठून आणला का चोरून मग पोळ्या सांगू नको घेऊन जावा तुम्ही. काय नाही रे रील्स बघत आहो. अरे बस परेशान आहे माणूस त्या काम होते. कोणतं अरे ते आपलं मागतो नाही का डबकं दवलं नाही का बयाड आहे का तू बैल हाकता हाकता तू माझं डबकं घेऊन करायला काय लादा आहे का नाही? अगं ते झालं नेलं घरी बघून हे डबकू नये म्हणे. मग तुला चांगलं होतं ना डबके जास्त डबकून नेऊन देऊन वापस म्हणे. हा हा तो आपलं डबकं घेऊन ये म्हणे. तू जेव देत नाही म्हणे. पाणी टाकणं कराल म्हणे काही नाही म्हणे. आता कसं करायचं? आता एक काम करू थांब एक मिनिट. आता फोन ठेवूया मी बहुत टेन्शन मध्ये आहे यार. समजून घे तू. हो मला माहित आहे धरे चालू आहे. अरे तुझी समस्या मला माहित आहे. तर एक काम करू आपण गावात जाऊ घरोघरी आपण पाहू कसं पाहतो मग एखादं पाहिलं कोणी पैसे काही प्रयत्न केला होता. मी गावतो एखाद्याला देऊन 50-100 रुपये. अरे बाबा 100-50 मिनिट नाही होत काम आजकाल. काय राहिले गावात त्या प्रशाला देऊन टाकू 50 रुपये अलाउन्स करते. आपलं काम इझी. जमीन का का करायचं आहे? तू डबकच पाहत आहे ना. मग पाय बा तुझ्या म्हणलं आपण 500 रुपयाने इनाम ठेवून दिलं नाही बाबा. हा 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 मी परवडते पाय तुझं एक नको पाहिजे अजून तिथे अरे जमते म्हणते. मी का म्हणतो डबकं असं काही लागू नव्हतं का सोनं वनं एवढं डबकं प्यारे. आता का माहिती नाही बायकोच होतो मी बायकोच विचारत बयाला पागल तुला जेवायला नाही हे केलं तर मला खरंच बोलू देईल का? चालतात पावसाला काम आहे ना रे. चांगलं यार एवढं केवळ काम नाही करू शकते. काय असं मित्र का तुम्हाला? बरं तू मित्र म्हणल्यावर आता मी तुझं तेवढं काम करतो. पण चल आता एकदम जाऊ आपण ह्याच्यामध्ये ग्रामपंचायत अलाउन्स करून टाकू. बस तुझं काम झालं समजा. पैसे किती देते? बक्षीस किती ठेवायचं? 100, 200, 300 रुपये. कोणतं 300 देत नाही तर 100 तरी देत 200 तरी ठेव. 200 ठेव 200 बस चाल. का नाही कुठंच नाही. थोडं काम होतं कळते का माझं? कोणतं? मला 50 रुपये देते का कशासाठी? संध्याकाळपर्यंत. अबे दिन्या नाही का त्या हे त्याचे 200 रुपये तुला घेऊन घेतले. हे वाट पाहताय ना तिथं तुझी. तुझा 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 जातो जातो तुझा काम नाही धंदे नाही विनाकारण बोलावते यार. असेच काम करत राहते का? तुझा मीच राहूच नको जा.
मेघराज आपलं कुठं चालले तुम्ही? आता पहिलं काम आहे आम्हाला. तुला काय अरे इकडे येवाने का इकडे येवाने का का कोणतं कुठे काम? चालले कुठं पण हे काम कोणतं आहे? असं बरं पाहू तर का हो त्याचं सांग तुम्ही कोणत्या कामात आहे चालले तुम्ही? अबे याची बायको दबली आम्ही नवरा पाहतो आपलं डबकं पाहत आहोत डबकं दबललं बोंबलं जाय डबं पाहत आहो अजिबात सापडत नाही. आता काहीतरी इलाज करतो आम्ही. कोणी राहावं लागेल तर 100-200 रुपये देतो पण आमचं डबकं पाहिलं पाहिजे. चल आपण याच्यासोबत बोलून काही अगं अगं मी पाहून देतो ना. अरे मग जगणं हराम करतो ना बायको पाहिजे. मी पाहून देतो ना. मला 100 रुपये देते का सांग? काय कोणावर तरी विश्वास ठेवा लागेल. देतो देतो पाहून देतो मी इमानदारीने पाहून देतो. पाहिजे समोर गेलं परवडते. तिथं डॉक्टर घेतलं ना समोर गेलं परवडते. आपलं डॉक्टर घेतो भाऊ. देतो देतो पाहून देतो मी. काही करण पाहून देतो. मी कोणता म्हणून बायको हा भाऊले विचार विश्वास आहे माझा. कोणाला हा भाऊले विचार ना. सायकल दवली होती मी आणून दिली होती. पोराची सायकल दवली होती ते गावडी गावात. विकली चक्की आणून दिले. तसा नाही करशील ना? नाही, 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 नाही. नाही नाही जसं सायकल आणून दिला फक्त गावडी विकून टाकली चक्की आणून दिली तसं नाही तू करू. नाही 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 नाही. आणून देतो तुझे डब्बा आणून देतो. 100 रुपये दे. आणून देतो आणून देतो. विश्वास ठेव माझ्यावर. आणून देतो. बरं उधारी बरं अगोदर डबकप आहे नंतर तू पैसे घे. नाही जमत. मग आले ना आणून देतो देतो म्हणलंच देतो आपण. काही करण हे करण आणून देतो. ठीक आहे, मी तुला देतो बा. तू मला वापस दे. पगार झाला नाही तर नको घालू. देतो इमानदारीने आणून देतो मी. हा तू नाही पाहून दिलं तर पाहून देतो इमानदारीने आणून देतो. पाय मागू इमानदारीने आणून देतो तुम्ही. पैसे ना बायको घरगड तुम्ही हो हो ठीक आहे आणून देतो. हो हो आणून देतो देतो आणून देतो. एक काम कर ना याची जरी डॉक्टर नाही का तसं तसं डॉक्टर पुन्हा ठीक आहे बस झालं. आम्हाला काय करायचं काल नातं वासानं ते ठीक आहे. हे आणून देतो. हो ये. पक्क आणून देतो म्हणत आता पक्क आणून देतो. ठीक आहे. अरे वा 100 रुपये भेटले आता चिंता नाही. चालेल मस्त ठेवून घ्यायची झोपून जायचं. अबे ठेव आपलं डबकं. अबे आपलं डबकं नाही. आपले डबक्याचे पैसे घेणारा पडून आहे तिथे. चालले का विचारू पाहिलं का नाही म्हणून. डबकं हागाचं याचं तू 100 रुपये घेतले होते ना. बे 100 रुपये दिला बे. 100 रुपये घेतला होता ना तू मला पाहून देतो म्हणला ना. दारू नाही पित म्हणला ना. किती बिल हवे? अबे पैसा हवे कोणाला दिले हवे तू ते म्हणे तू सायकल आणून दिली हे आणून दिली. मी तरी म्हणलो होतो ना सायकलची चक्की आणून दिले बावळी विकून टाकली यानं. मी तुला तेच सांगलं होतं. 100 रुपये गेलं डबकं गेलं. डबकं काही खरं नाही. बे कुठे उठ साले पिऊन झाला ना गेले पसले समजून जाता. भोगा गेलं तुमचं डबकं न मोप ते तुम्ही पाच बसा मग पाहू. मला झोपू द्या. जाऊ दे आलोच करू चला आता. आलोच इलाज ना आपल्याला. हे आणि 100 रुपये घेणार आहे. देऊ दे ना जाऊ दे ना आता. चल आलाच का कर. तरी मी तुला म्हणलो होतो आता देऊ नको. ऐकते कोणाचं. तू द्यायला लागला ना सायकल आणून हे आणून दिलं ते आणून दिलं. बस
येते का नाही आता बरं पाहायचं आहे ते घेणं डबकं आपण त्याला आपण कोणतरी पाहून देऊ. पाहिजे आता डबकं. मी चाललो आता अलाउन्स करासाठी. हो मध्ये अलाउन्स करायचा आहे अलाउन्स. लागेल 100 रुपये देतो म्हणे तो गडी आमचा मध्ये सांगला त्याचं डबकं दबलं होतं तर अलाउन्स करून दे. काही नाही एवढंच म्हणत आहे का डबकं त्याने सापडलं त्याने कैलासने द्यावं आणि त्याला बक्षीस सुद्धा देण्यात येत आहे. गावातील महिलांना पुरुषांना सूचित करण्यात येते की म्हणू ज्या कुणाला डबकं सापटेल त्यांना कैलास भाऊजी यांच्याकडून 500 रुपये इनाम ठेवलेलं आहे. ज्या कुणाला सापतील त्यांनी ताबडतोब कैलास भाऊकडे आणून देण्याचे करावे. आपलं बक्षीस घेऊन जाण्याचे करावे ही विनंती. काम नसले सोंग करते. पिसाडलं नाही का कैलास भाऊ तुला डबकं सापडलं का नाही का? नाही ना, पण येणं तर सर ते दाब्याला जेव्हा त्याला 100 रुपये झालेले डबकं शिकण्यासाठी सर पिऊन तो माझ्या मागले का नाही त्याने पैसे किती दिवस पिल्यावर एकदा पैशांमध्ये हवे आता बाईची बच्चे बाई पैसे बनवायचं